इथे आपण डिस्कस करतोय प्रेशरला दोन पार्ट मध्ये डिवाइड करतोय, दॅट इज प्रेशर ड्यू टू द सॉलिड अँड द सेकंड वन इज द प्रेशर ड्यू टू द फ्लुइड्स. आणि ऑफकोर्स द फ्लुइड्स इन्क्लूड्स कोणला करतायत, लिक्विड्स अँड गॅसेस अँड प्लाझ्मा. बट आपण मोस्टली इथे फोकस करणार आहोत लिक्विड विच इज ऑफकोर्स द पार्ट ऑफ अ फ्लुइड. सो आता प्रेशर ड्यू टू द सॉलिड मध्ये एक एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल बघूया आणि मग पुढे आपण डिस्कशन करूया. मी एक स्क्रू ड्रायव्हर घेतलेला आहे, राईट. इथे त्याच्या टीपला ऑफकोर्स एरिया खूप स्मॉल आहे, इथे ॲट द टॉपला प्रेशर आपल्याला म्हणजे एरिया तिथे खूप लार्ज आहे. सो जर मी स्क्रूड्रायव्हर जर असा पॉइंट केला आणि बेसला जर मी फोर्स अप्लाय केला तर ऑफकोर्स मला कुठलीच इंजुरी होणार नाही आहे. क्लिअर आहे, कारण इथे बॉटमला एरिया ग्रेटर आहे, त्यामुळे ऑफकोर्स प्रेशर काय आहे, मिनिमम आहे. बट तेच जर मी उलट केलं, क्लिअर आहे, मग ते एरिया काय झालं, डिक्रीज झालं आणि मी खूप कमी एफर्ट्समध्ये सुद्धा मला तिथे ऑफकोर्स इंजुरी होऊ शकते. क्लिअर आहे. सो कारण रिझन काय आहे की एरिया काय झालाय, डिक्रीज झालाय. ॲज एरिया डिक्रीजेस सो आय विल एक्सपिरियन्स अ लार्ज फोर्स ड्यू टू दॅट प्रेशर. क्लिअर आहे. So simple formula, that is pressure is equals to force upon area. If the area is decreased, okay, the pressure will be maximum, and if the area is maximum, the pressure will be minimum. Okay. फ्लुइडच्या केसमध्ये थोडा डिफरंट आहे. क्लिअर आहे. आता समजा आपण घेतलं फ्लुइडच्या केसमध्ये एक एक्झाम्पल, एक ग्लास ऑफ वॉटर आहे. क्लिअर आहे. आता ग्लास ऑफ वॉटरला पण तुम्ही ॲज अ सॉलिड ट्रीट करू शकता या केसमध्ये, कारण आउटर पार्ट जो कंटेनरवर आपण ग्लास घेतलाय, क्लिअर आहे, दॅट इज अ सॉलिड. बट इनसाइड जे लिक्विड आहे दॅट इज वॉटर और इट इज अ फ्लुइड. ओके. सो फ्लुइड काय करतोय, फ्लुइड फक्त बॉटमला फोर्स एक्झर्ट नाही करत आहे. क्लिअर आहे. या केसमध्ये ग्लास आहे तो बॉटमला फोर्स एक्झर्ट करतोय. बट आपण जर फ्लुइड और लिक्विड बद्दल बघितलं तर त्याच्याबद्दल जर डिस्कस केलं तर फ्लुइड फक्त बॉटमला फोर्स एक्झर्ट करत आहे, तो त्याच्या वॉल्सवरती पण फोर्स एक्झर्ट करतोय, जे सॉलिडच्या केसमध्ये नव्हता. सॉलिड फक्त कुठे फोर्स एक्झर्ट करत होता, ओनली ॲट दी बॉटम, साइड वेज कुठेच फोर्स नव्हता. या केसमध्ये फ्लुइड्स जो ओपन कंटेनर आहे, कारण वरून ओपन आहे, सो ऑफकोर्स तो वॉल्सला वरती पण प्रेशर एक्झर्ट करतोय, फोर्स एक्झर्ट करतोय आणि बॉटमला पण फोर्स एक्झर्ट करणार आहे. आता हे आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळणार नाहीये, कारण ऑफकोर्स फ्लुइड फोर्स एक्झर्ट कुठे करतोय, कंटेनरवरती, अँड कंटेनर इनफ त्याच्यावरती फोर्स तो बिअर करू शकतोय, म्हणून तो स्टडी राहू शकतोय. क्लिअर आहे. आणि म्हणून ते आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळत नाहीये. बट ते तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळू शकतं, तुम्ही कुठल्या पाऊचमध्ये जर बघितलं त्याच्यामध्ये ऑलरेडी फ्लुइड आहे. क्लिअर आहे. आता ह्याच्यामध्ये आपण फ्लुइड टाकलेलं आहे किंवा फ्लुइड आहे, सो हा फ्लेक्झिबल आहे, राईट. तुम्ही जर फोर्स अप्लाय केला तर ऑफकोर्स फ्लुइड आहे त्याची लेवल वाढली असेल, बट फ्लुइड ऑफकोर्स ग्रॅव्हिटीमध्ये खाली जाणार आहे, त्यामुळे रिलीज केलं तर बघा परत त्याची साईज आहे ती इन्क्रीज होते. याचं मिनिंग काय की फ्लुइड आहे ते बॉटमला तर ऑफकोर्स फोर्स एक्झर्ट करतोय ड्यू टू इट्स प्रेशर, बट तो साइड वेज वॉल्सवरती पण काय एक्झर्ट करतोय, तर फोर्स एक्झर्ट करतोय. क्लिअर आहे. सो इथे आपण मेन्शन केलेलं आहे a solid exerts a force due to the pressure at the bottom only, while in case of a fluid in a open container. open container word important आहे, कारण जेव्हा ते एनक्लोज फ्लुइड असेल किंवा ते एनक्लोज सरफेस असेल किंवा एनक्लोज व्हॉल्यूम असेल किंवा बॉडी असेल, त्या केसमध्ये आपल्याला वेगळे पॉइंट्स ते थोडे डिस्कस करायचे, ते पास्कल्स लॉ मध्ये तेव्हा आपण डिस्कस करू. सो फ्लुइड जर ओपन कंटेनर मध्ये असेल तर त्या ओपन कंटेनरच्या बॉटमला सुद्धा फ्लुइड एक फोर्स एक्झर्ट करेल, फोर्स ड्यू टू द प्रेशर, आणि त्याच्या वॉल्सवरती पण फोर्स एक्झर्ट करणार आहे. आणि तो जर आपल्याला डिफाईन करायचा असेल प्रेशर, तर डिफाईन कसं करायचं, सिंपल आहे. द प्रेशर टू द फ्लुइड इज डिफाईन्ड ॲज अ नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय द फ्लुइड ॲट रेस्ट, कारण आपण हायड्रोस्टॅटिक्स बघतोय, सो ॲट रेस्ट पर युनिट सरफेस एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. जेवढ्या कॉन्टॅक्टमध्ये ते फ्लुइड त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेलं आहे त्या सरफेसच्या, तेवढा आपल्याला एरिया त्याच्यामध्ये कन्सिडर करायला लागेल. क्लिअर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण ग्लास ऑफ वॉटर कन्सिडर केलं तर ह्या लेवलपर्यंत, ह्या हाईटपर्यंतच फ्लुइड आहे ना, सो ऑफकोर्स एवढाच एरिया आपल्याला काय करायला लागेल, इन्क्लूड करायला लागेल, बॉटमचा आणि साईड वॉलचा एरिया. त्यात परत हा जो फोर्स आपण घेतलेला आहे दॅट इज फोर्स ड्यू द प्रेशर, हा ऑलवेज कसा असणार आहे, नॉर्मल असेल, म्हणजे सरफेसला कसा असणार आहे, परपॅन्डिक्युलर. जर आपण याच्या वॉल्स कन्सिडर करतोय ग्लासच्या, या व्हर्टिकल वॉल्स आहेत, त्याच्यावरती फोर्स या डायरेक्शनला आहे. क्लिअर आहे. असं तुम्हाला फोर्स एक्सपिरियन्स करायला मिळेल या डायरेक्शनला, वॉल्सवरती. ओके. सो फोर्स इज ऑलवेज परपॅन्डिक्युलर ऑन दी वॉल्स ऑफ अ कंटेनर.
आणि सिंपल फॉर्म्युला त्याचा P इज इक्वल्स टू F अपॉन A आणि त्याचं SI युनिट आपल्याला काय मिळतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. फोर्स युनिट आपल्याला माहिती आहे न्यूटन, एरियाचं युनिट काय आहे मीटर स्क्वेअर. सो इट्स SI युनिट इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पास्कल. शॉर्ट फॉर्म मध्ये आपण त्याला PA लिहितो. बोलताना PA बोलायचं नाही, बोलताना फुल वर्ड मध्येच बोलायचं आहे, दॅट इज पास्कल. आणि त्याचे डायमेन्शन्स आहेत बघा L⁻⁻1 m1 अँड T⁻². आता मोस्ट ऑफ द केसेस मध्ये आपण असं बघितलेलं आहे की एखाद्या वेक्टर क्वांटिटीला आपण जेव्हा मल्टिप्लाय और डिवाइड करतो स्केलरने तर ती क्वांटिटी आपल्याला काय मिळते वेक्टर क्वांटिटी मिळते. बट या केसमध्ये आपल्याला प्रेशर ही क्वांटिटी ज्याच्यामध्ये फोर्स आणि एरिया जरी आहे, फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे बट एरिया ही स्केलर क्वांटिटी आहे, बट तरी सुद्धा प्रेशर आपल्याला क्वांटिटी कशी मिळते स्केलर क्वांटिटी मिळते. क्लिअर आहे. ते ऑल्सो मेजर करतात प्रेशर आपल्याला बार मध्ये आणि टॉर मध्ये. BAR बार हे एक प्रेशर मेजर करण्याचं युनिट आहे आणि TORR टॉर हे सुद्धा एक प्रेशर मेजर करण्याचं युनिट आहे. तसंच 1 बार हे आपल्याला मिळतं 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. क्लिअर आहे. आणि 1 टॉर इज इक्वल्स टू 1 mm ऑफ Hg कॉलम. Hg म्हणजे काय मर्क्युरी. जनरली तुम्ही बघितलं असेल थर्मामीटरमध्ये आपण टेम्परेचर मेजरमेंट करतो, तसंच जर प्रेशरचं मेजर करायचं असं आपल्याला लागतो डिव्हाइस, त्याचं नाव आहे बॅरोमीटर. ओके. आणि बॅरोमीटर मध्ये आपण मर्क्युरीची हाईट आहे ती आपण नोट डाऊन करतो आणि ती हाईट जर 1 mm ने जर इन्क्रीज झाली तर प्रेशर 1 टॉरने इन्क्रीज झालं असं आपण बोलू शकतो. क्लिअर आहे. तसंच दुसरं 1 HPA दॅट इज हेक्टा पास्कल दॅट इज इक्वल्स टू 100 पास्कल. हे तर ऑलरेडी बेसिक आपल्याला माहिती आहे.